नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आक्रमण केसरी बकासूर यूट्यूब चॅनलवरती सर स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आज सुरुल गावामध्ये. सुरुल म्हणलं की सगळ्यांच्या समोर आपोआप येतो तो ज्या बैलानं बैलगाडी क्षेत्र गाजवून बसलेला असा एक महान नंदी. बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी कदाचित नाव ऐकलं असेल. जे सोशल मीडियाचं कार्यक्षेत्र नव्हतं त्यावेळी हे नाव प्रत्येकाच्या कानावरती पडत होतं. शारदा पाटील पुणे यांचा ब्लॅक टायगर चंद्या. तर मित्रांनो, आज आपण चंद्याला भेटायला सुरुल या ठिकाणी आलोय. अजून तीच रग तीच दहशत आहे. सोडला तरी धरून देत नव्हता, शेवटी पर्यायाला धरून दिला. बैलगाडी क्षेत्रामध्ये आता बरेच जण चिठ्ठ्यामधनं म्हणून एक बैलगाडी मला 10 चिठ्ठ्या टाकत असतोय. परंतु एक इतिहास आहे या बैलांच्या नावावरती. जेव्हा धावोळांचा पक्ष आणि चंद्याची गाडी पळायचं असतं, ज्यावेळी पळत होती त्यावेळी दोन्ही मालकांची भांडणं लागायची की माझा बैल कडनं पळणार म्हणून. असं पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख असा शारदाताई पाटील पुणे यांचा चंद्या. सुरुलमध्ये आपण या चंद्याची भेट घेतली आहे. जसा पहिला आहे तसाच वयानं फक्त म्हातारा झाला आहे, पण अजून बैलाची सगळं जिथले तिथं जागेवरती आहे. मित्रांनो, वय झालंय बैलाचं, परंतु बैलाला सराव व्यायाम असला की बैल निकोप आणि तंदुरुस्त राहतो. याचं जिवंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला आज चंद्याला बघून पाहायला मिळतंय. त्यांच्या धावणीची अनेक वास्त्र आता आहेत, परंतु चंद्याच आहे. सोशल मीडियाचा जमाना जर असता तर आज चंद्याची क्रेज खरोखर वेगळी असते. प्रत्येकाच्या मनावरती घरामध्ये चंद्या सोशल मीडिया नसताना पोचला आहे. सोशल मीडिया असतं तर काय झालं असतं हे एक आव्हानच सांगितलं असतं.